माय कार्ती मी किती हे कपडे, किती किती दिवाळीला किती जोड घ्यावे. 3 जोड कपडे घेतल्यात कार्ट्याने दोघांनी पण. 3 जोड कपडे का तर म्हणा लक्ष्मीपूजनला एक, पाडव्याला एक, भाऊबीजला एक. काय यांचे नखरे चालल्यात ग. आजकाल जरा 4 पैसा घाला नुसतं त्या कपड्यांवर त्या चिंध्यांवर. आणि कपडे तर काय एवढे एवढे टोकडे. खालचं आहे तर वरचं नाही, वरचं आहे तर खालचं नाही. अरे काय आमच्या टायमाला वर्षातनं एकदा बाप कपडे घेत होते दिवाळीला. ते बी 3-4 भावंड जर असले तर तागातलं एक कापड घेणार, सगळ्यांना एकसारखंच कपडे शिवून काढणार आणि आम्ही त्यात खुश होतो. आणि आता ह्यांना 4-5 कपडे पाहिजे. आता तर त्याच्या बापाला ताकीदच करणार आहे लेकरांचा की एक जर कपडा घेतला त्यांना तर तू आहेस आणि मी आहेस म्हणून. हा मम्मी मम्मी ऐक ना ग. अगं माझं बाळ बोल की, काय बोलायलीस. मला साक्षीच्या होय. लग्नाला नवीन ड्रेस पाहिजे. अगं बाई कशाला पाहिजे नवीन ड्रेस. साक्षीच्या लग्नाला बाय नाही, तुला नवीन ड्रेस घेतला नाही की तिथं लग्न होणार नाही का. ते आत्ता आत्ता दिवाळीला किती ड्रेस घेतलेस. 3. थांब तुला बघते. आत्ता दिवाळीला 3 ड्रेस घेतलेत. कसले नायरा का फायरा का ठायरा. आणि अजून तुला ड्रेस पाहिजे आहे का बरं. तुझ्याशिवाय ठायला लागणार ना, तुझ्याशिवाय मंडळ्या बांधणार नाही साक्षी. बर अगं माय काय मम्मी मला कसलं? चिकन कुर्ती घ्यायची आहे. कसलं चिकन कुर्ती. इथं 200 रुपयाने चिकन खायला आणि चिकन कुर्ती पाहिजे. अख्खी दिवाळीसारखी दिवाळी गेली ह्या लेकराला एक सुद्धा ड्रेस घेतला नाही का, एक सुद्धा कापड घेतलं नाही नवीन. सोन्याचं पिल्लू माझं गप गुमान तसंच पडलं होतं. तुमचे नखरे चाललेले आहेत. नाही थांब तुला बघते. तुला कसं तुझा बाप पैसे देतो ना ते मीच बघते. मम्मी मम्मी साक्षी त्या वडापावाल्या बरोबर पळून गेली. वाटलंच होतं मला ती कार्टी पळूनच जाणार आहे. आणि ती बसली मग तुझी बहीण रडत. काय म्हणे मला साक्षीच्या लग्नात चिकनचा ड्रेस घ्यायचा आहे. जाऊन सांग आता तिला आली मोठी चिकनचा ड्रेस.